सगळं झालंय, स्वयंपाक झालाय, भांडी घासून झाली, धुणं झालं, कपडे पण वळ्यात घालून झाले. सपनी मला काय वाटतंय, एवढी झटपट काम करायचं एखाद्या देवाना तिला वर दिलाय का ग? बया, पण मग वरदान देण्यासाठी तप करायला काय गच्चीत बसल्या होत्या का? हा ना तुझा नाकाचा शेंडा, हाफमेड कुठली हा? अगं ती तप करायला गच्चीत बसली असती तर मग काम कोणी केली असती तर समधी हा? तेवढाच टाइम होता ना तिच्याकडं. बरोबर आहे. हाफमेड डोसकं चालत नाही, काही नाही तुझं. मी काय म्हणते स्वप्नी, घरातल्या कोणी तिला मदत केली नसेल ना? नाही नाही, मला नाही वाटत असं काय असेल. घरातले कोणी मदत केली की नाही ते सोडून मेन मुद्दा बाजूलाच राहतोय. एवढी सगळी तयारी झटपट झटपट करून गेल्यात कुठं? हा ए हुबलक, जाऊन जाऊन कुठं जाणार आहे ती? गेली असेल सत्याला भेटायला. माझं बिकरू कुकरू वाकरू, त्याच्याशिवाय कोणी आहे का दुसरं तिच्या आयुष्यात? माझ्या सत्ताच्या मानगुटीवर बसली येताळ बत्ती येताळ. वय वय, खरे सत्या भाऊजी बिचारी विक्रम आणि एक जाऊ बाई वेताळ. सॉरी 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 सॉरी, घाबरवायचं नव्हतं मला. चुकून चुकून जास्तच झालं जरा. घाबरू नका घाबरू नका, काय नाही झालं. चला नमस्कार सत्या दादा. नमस्कार वकील साहेब. ऍडव्होकेट देसाई तुम्ही? डीवायसपी मॅडम कुठे आहेत? त्या त्यांच्या केबिन मध्येच आहेत. येतोय मी. काय काम आहे? मी ऍडव्होकेट देसाई. मी सत्यजित सुर्वेंच्या जामिनाचे कागदपत्र घेऊन आलोय. प्लीज सोडा त्यांना. पण जामिनाची प्रोसेस तर कोर्टात होते. हो मला माहिती आहे, सगळी कागदपत्र कोर्टात बनतात, पण जोपर्यंत जर सही शिक्का मिळत असेल तर आरोपीनं कोर्टात यावं असं काही सक्तीचा नियम नाहीये. एकदा कागदपत्र तपासून घ्या आणि सोडा त्यांना प्लीज. पडवळ, पुढची प्रोसेस करा. मॅडम, सत्यादादाच्या जामिनाचे पेपर आहेत हे. त्यांना आज जामीन होणार. तो तर होणारच होता. वकील साहेबांनी खूप प्रायोरिटीवर सगळं जुळवून आणलं. पपेशेट, हा याची एक एक कॉपी काढा. बर. भंडारे मामा बसा. पप्या, हा भंडारे मामांना एक चहा दे बरोबर. आणि मला एक पेन आणि एक कागद दे. हा देतो. पप्या, हा या कागदासाठी एक वेगळी फाईल करायची. सांगितलं तेवढं कर ना. कशाला चौकशा पाहिजे? माझं आणि सत्याचं खाजगी. खाजगी? हा आलं ते अनाथ. ओके सर, हे या. पडवळ, ही घ्या जामिनाची फाईल. आणि ही सत्या दादा, ही फाईल तुमच्यासाठी आहे. माझ्यासाठी? एक मिनिट, कसली फाईल आहे ती? काय आहे त्यात आणि त्याला का देताय? त्याच्याशी तुमचं काहीच देणं घेणं नाहीये. प्रत्येकाचं एक वैयक्तिक आयुष्य असतं,
तुम्ही आमच्या खाजगी विषयात बोलला नाहीत तर बरं होईल. कारण काय, जी तुम्हाला मी फाईल दिली आहे ना जामिनाची, ती बघा आणि माझ्या आशिलाला लवकरात लवकर सोडवण्याची तयारी करा. मिस यू टू वाघमारे. मॅडम, सगळे पेपर क्लिअर आहेत. सोडू सत्यदादांना. थँक्यू वकील साहेब, धन्यवाद. सत्यदादा, आता तुम्ही बिनधास्त घरी जाऊ शकता. अहो वय वकील साहेब, पण कसं आहे, काही लोकांची अशी इच्छा होती की मी आयुष्यभर इथलाच पाहुणचार घेत राहावा. पण आता काय करणार, मला बी कुणाच्याकडचा पाहुणचार जास्त घ्यायला आवडत नाही. पूर्वा पाटील मॅडम, सॉरी, माफ करा मला. नाही, कसं आहे, तुम्ही जे ठरवलं होतं, तुम्हाला जे हवं होतं तसं होऊ शकलं नाही ना. तुमची इच्छा अपूर्ण राहिली, जी कधीच पूर्ण होऊ शकत नाही. आणि ते तुम्ही आता मान्य करा. कारण कसं आहे, लोकांचं माझ्यावर प्रेमच तेवढं आहे. मी अडचणीत आलो ना की लोक स्वतःहून हात देतात मदतीचा. मी माझ्या एकदम जवळच्या माणसांबद्दल बोलतोय. जास्त फडफडू नकोस. आता बाहेर पडलायस म्हणून हा शेवट आहे असं अजिबात समजू नकोस. मी शांत बसणार नाहीये. लवकरच मी तुला तुझी जागा दाखवून देईन.